सो विषय काय आहे ना, मी इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरमध्ये असताना फर्स्ट टाइम कॉपी केलेली होती 2 सब्जेक्टमध्ये. आणि मला असं वाटायचं की भाई बाकीचे जे मुलं आहे ना, जे कॉपी करतात ते माझ्यापेक्षा पुढे निघून जायला नको आहे, किंवा मी एवढा अभ्यास करून सुद्धा यांच्यापेक्षा मागं नको आहे राहायला. त्याच्यामुळे मी फर्स्ट टाइम कॉपी केलेली 2 सब्जेक्टमध्ये, आणि दोन्ही सब्जेक्ट माझे त्यावेळेस बॅक लागलेली. त्यावेळेस असं ठरवलं होतं की भाई इथून पुढे कधीच कॉपी नाही करायची, आणि नाहीच केली मी. त्यानंतर माझा ॲव्हरेज पॉईंटर 8.5चा आला होता, चांगली स्कोरिंग पण झाली होती. सांगायचं फक्त एवढंच आहे भाई, किती हुशार मुलगा असू द्या, नाही तर किती सोपे सब्जेक्टची एक्झाम असू द्या, जसे जसे एक्झाम जवळ येतात ना, तसे तसे मुलांना टेन्शन यायला सुरुवात होतं. आणि एक्झामच्या दिवशी मुलांना प्रत्येक टेन्शन येत राहतं. किती स्कोरिंग करण्यासारखं सब्जेक्ट असलं तरी असं वाटत राहतं की भाई या सब्जेक्टमध्ये फक्त पास जरी झालं ना, तरी भरपूर आहे, सफिशियंट आहे आपल्यासाठी, असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. त्याच्यामुळे काही मुलं टेन्शन मध्ये कॉपी करायचा सहारा घेतात, चांगले चांगले हुशार हुशार मुलं कॉपी करायचा ट्राय करतात, आणि ते सब्जेक्ट बॅक राहून जातात, किंवा त्या सब्जेक्टला स्कोरिंग होत नाही. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं भाई, स्टार्टिंग आहे तुमची, इनिशियल फेजमध्ये तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये असतील, लगेच कॉपी करायची सवय लावून घेऊ नका. टेन्शन प्रत्येकालाच येत असतं फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये, त्याच्यामुळे कॉपीची सहारा घ्यायची गरज नाही. एवढंच सांगाल फक्त, पासिंग व्हायला जास्त काहीच करायला लागत नाही. जेवढ्या टायमात तुम्ही कॉपी करता, ते कॉपी लिहित असतात ना, एवढ्या टायमिंगमध्ये जरी अभ्यास केला तर तुमची पासिंग इझिली होऊन जाते. एवढंच सांगायचं फक्त. बेस्ट ऑफ लक. बाय बाय.